आपल्यावरती तसेच आपल्या घरावरती कायम दत्तकृपा राहावे असे वाटते ना? ज्या घरावर दत्तकृपा असते त्या घराला कायम संरक्षण कवच मिळते. तर काय उपाय करावे जाणून घेऊया. ज्या घरावर दत्तकृपा असते त्या घराला कायम संरक्षण कवच मिळते. तर काय उपाय करावे? तर प्रत्येक गुरुवारी दत्तांची पूजा करावी, तसेच त्यांना चंदन, बेल, फुले अर्पण करावी. तसेच त्यावेळी 108 वेळा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः असा जप करावा. दत्तबावनी किंवा श्री गुरुचरित्र पारायण रोज किंवा गुरुवारी करावे. यामुळे आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत मिळते. तसेच गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावे. तसेच दत्तांना पिवळ्या रंगाचे पदार्थ, हरभरा डाळ, पिवळी फुले अर्पण दान करणे खूप शुभ असते. तसेच या दिवशी उपवास केल्यास दत्तकृपा लाभते. घरातील वादविवाद कमी होतात. तसेच भगवान दत्तात्रेय ही भिक्षू होते, त्यामुळे साधू संत, गरीब, ब्राह्मण, गरजू व्यक्ती यांना दान द्यावे. घरात जर दत्तमूर्ती असेल तर ती ईशान्य दिशेला असावी. त्याला धूपदीप करावे, गोड नैवेद्य ठेवावा, गुरुचरित्र पठण करावे. तसेच यामुळे घरात दैवी शक्ती तसेच दत्तगुरूंची कृपाही वाढते. तसेच घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करावा. याचबरोबर नेहमी सत्य, संयमी राहावे, इतरांना मदत करावी. घरात भांडणे, कटुता, खोटेपणा टाळावे. तसेच घरात नामस्मरण करावे. हे उपाय घरात केल्याने दत्तकृपेने शांती, सुख, समृद्धी टिकून राहते. तसेच दत्तगुरूंना कोणती गोष्ट आवडते त्यासाठी काय करावे? तर घरात कधी मोठ्याने ओरडू नये, बोलू नये. रागावर, आवाजावर नियंत्रण असावे. घरात शांतपणे असावे. रागावर नियंत्रण ठेवूनच बोलावे. मोठ्यांचा आदर करावा. मुलांना प्रेमाने समजवावे, वागवावे. घरातील कोणावरही रागवू नये. शिवी, शाप असले घरात करणे टाळावे. शिवी देणे घरात टाळावे. एखाद्याचा आशीर्वाद घ्यावा, शिव्या शाप घेऊ नये. माणसाच्या मनात आपल्याबद्दल आदर असावा, द्वेष असू नये. तुम्ही जर एखाद्याला बोलला, रागवला आणि त्या माणसाने तुमच्याबद्दल काही नकारात्मक जर मनात बोलले तर त्याच्या ऊर्जा तुमच्यापर्यंत, त्याच्या लहरी खूप तीव्रतेने पोहोचतात. त्यामुळे तुमच्या कामामध्ये अडथळा येणे, तुम्हाला आजारपण येणे, तुमच्यावरती त्याचा खूप नकारात्मक परिणाम होतो. त्या बोलताना तसेच वागताना विचारपूर्वक वागावे. अशा प्रकारे तुम्ही दत्तगुरूंची वेगवेगळी स्तोत्रे, पारायणे तसेच त्यांची नित्यसेवा करून दत्तगुरूंची प्रभाव तुमच्यावरती किंवा त्यांची कृपा तुमच्यावरती करून घेऊ शकता. तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.